बनावट औषधांचा मुद्दा घेऊन विरोधक आक्रमक आहे। आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस, सर काय सांगणार? नाही, काय आहे, हे सरकार आरोग्याशी आणि लोकांच्या जीवनाशी खेळत आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोग्याचा विषय आहे, इकडे बोगस म्हणजे मला वाटतं की हेल्थ विभागातला भ्रष्टाचार एवढा मोठा झालेला आहे की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी एवढा मोठा भ्रष्टाचार झालेला नाही। बोगस औषधी, बोगस खरेदी, बोगस ॲम्ब्युलन्स घोटाळा, या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणामध्ये या राज्यामध्ये सुरू आहेत। लोकांच्या जीवाची यांना अजिबात पर्वा नाही आणि कारवाई काय शून्य। असे कसे सर्व बोगस आणि बनावट औषधी पुरवठादारावर हे सरकार कारवाई करण्यासाठी काय हिंमत दाखवत नाही? आणि बोगस बनावट औषधी खरेदी करण्याचे जे रॅकेट आहे त्या रॅकेट का थांबवत नाही? याचा अर्थ सरकारची हिस्सेदारी, सरकारची भागीदारी या कंपन्याबरोबर आहे का? आणि हे सर्व अधिकारी सुसाटपणे हा सर्व व्यवहार करत आहेत। प्रचंड भ्रष्टाचार या विभागामध्ये आहे आणि सरकार म्हणून जबाबदारी न घेता हा झटकण्याचं काम सुरू आहे। बनावट बहुमत, बनावट औषध, हे तुमचं फलक तुमच्या हातात आहे। हे बनावटच बहुमत आहे, सरकारला मिळालेलं मॅन्डेट नाही आहे, हे ईव्हीएमचं मॅन्डेट आहे। ईव्हीएमच्या भरोशावर आलेलं हे सरकार आहे। जनतेमध्ये कुठे काय दिसतं काय तुम्हाला? हे सरकार आल्याचा आनंद कुठे दिसत नाही, कुठे जल्लोष नाही, काही। या सरकारला मिळालेलं हे नकली सरकार, नकली औषध। आज शेवटचा दिवस आहे, विरोधक आक्रमक आहे। आपण बघू शकतो बनावट औषधांचा मुद्दा घेऊन हे सगळे विरोधक या ठिकाणी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन करतायत। अधिवेशनाचा शेवटचा दिवस, वेगळे मुद्दे, ईव्हीएम, शेतकऱ्यांचा मुद्दा, हे वेगवेगळे मुद्दे अधिवेशनात विरोधकांनी उचलले आणि आज अधिवेशनाचं सूप वाजणार त्या दिवशी नकली सरकार, नकली औषधी अशा प्रकारचं फलक घेऊन विधानसभेच्या पायऱ्यावर विरोधक आंदोलन करतायत। विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यासह सगळे नेते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात बनावट औषधांचा सुळसुळाट पाहायला मिळाला आणि त्याच पार्श्वभूमीवर विरोधकांकडनं हा मुद्दा आज उपस्थित केला जातोय, बनावट औषधांचा। आपण हे दृश्य या ठिकाणी बघतोय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।